नमस्कार मंडळी. बाहेर पाऊस पडत असताना भजीची फरमाईश तर होतेच, पण आज नेहमीची कांदा बटाट्याची भजी न करता आपण व्हेज मंचुरियनलाच एकदम भजीचा ट्विस्ट देणार आहोत. ही भन्नाट रेसिपी संपूर्ण बघा आणि अजूनही माझे किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथे मी कोबी घेतलेला आहे आणि खिसणीवरती आपण खिसून घेऊया. जास्त बारीक याने नाही खिसायची, सगळ्यात जे मोठं आहे त्याने खिसून घ्यायची आहे. इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आपण जे कांदे पोहे करतो ते 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर आता मिक्सरमधनं याची बारीक पावडर करून घेणार आहे मी. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही पोहे वापरू शकता. मस्त असे कुरकुरीत आपले भजी होतात. त्याच्यामुळे मी आता मिक्सरमधनं काढून घेते. तर आता कोबी आपण खिसून घेतलेला आहे. तर याच्यात सोया सॉस आपण अर्धा चमचा घालूया. चिली सॉस, रेड चिली सॉस अर्धा चमचा. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता. अर्धा चमचा आपण अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. थोडीशी हळद, चवीनुसार थोडंसं मीठ. सोया सॉसमध्ये मीठ असतं त्याच्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. थोडंसं अर्धा चमच्याला कमी अशी लाल तिखट घेतलेलं आहे. तर आता आपण हे सगळं मिक्स करूया आधी. तर आपण पोहे बारीक केलेले याच्यात घालूया. पाऊण वाटी घेतलेली आहे आणि पाऊण वाटीत मी मैदा घेतलेला आहे. तर आता आपण हे सगळं मिक्स करूया. कोबी धुवून घेतला तर पिळून घ्यायचा, सगळं त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं, किंवा अख्खाच आधी खिसायच्या आधीच तुम्ही धुवून घेऊ शकता कोबी. तर याच्यात आपण थोडं पाणी घालूया. आपण भजीचं पीठ जसं बॅटर करतो तसं आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. किंवा तुम्ही मंचुरियनचे बॉल बनवता त्याप्रमाणे आपण घट्ट ठेवायचं आहे. असं बॅटर केले तुम्ही बघू शकता. असं घट्ट करायचं एवढं. तुम्ही याच्यात फूड कलर पण लाल वापरू शकता, किंवा बिटाचे 2-3 चमचे रस काढायचा आणि तो वापरू शकता, म्हणजे लाल कलर येईल. आपण आता कलर याच्यात अजिबात वापरलेला नाही. मस्त असे कुरकुरीत भजी होतात. आपण सोडा पण वापरलेला नाही. तर आता आपण बनवायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे. तुम्ही असा एक पण सोडू शकता. लहान मोठे तुम्हाला पाहिजे तेवढे सोडू शकता, किंवा असं जास्त पीठ घेऊन आहे ना, जास्त पीठ घ्यायचं हातात आणि असं सोडू शकता. मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता खूप हलके झालेत. आपण सोडा पण वापरलेला नाही. आणि मध्यम गॅसवरती तळून घ्यायचं. आधी कडकडीत असं तेल तापून घ्यायचं, गरम करून घ्यायचं, आणि नंतर ना आपण मध्यम गॅस करायचा आणि तळून घ्यायचे सगळे भजी असे. तर आता कुरकुरीत असे तळून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर याच पद्धतीने मी बाकीचे पण असेच करून घेते. तर मंडळी, पाहुणे आले तर नेहमीच्या भजींपेक्षा हा हटके पर्याय नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.